हे हॅलो गाईज, वेलकम टू विद्या मंदिर अकॅडमी. चला तर आपला टॉपिक चालू आहे ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट. आणि ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट मध्ये आपण याच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये साइन फंक्शन, कॉस फंक्शन किंवा टॅन, कॉट, सेक, कोसेक या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे ग्राफ्स, त्यांचा डोमेन आणि त्यांची रेंज याबाबत डिस्कशन केलेलं आहे. सो आपण त्यावरती काही क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करणार आहोत, जे क्वेश्चन्स की आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात एक्झाम मध्ये आपल्या. आणि जो आपला नेक्स्ट एक्सरसाइज 2.2 त्यामध्ये पण अशा टाइपचे काही क्वेश्चन्स आहेत. त्यासाठी हे काही सॉल्व क्वेश्चन्स, ओके, मॉडेल क्वेश्चन्स. सो द फर्स्ट मॉडेल क्वेश्चन, इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then find the value of tan square theta plus 1 upon tan square theta. So we have to find the value of tan square plus 1 upon tan square. ठीक आहे, तर आपल्याला tan square theta plus 1 upon tan square theta ची व्हॅल्यू फाइंड करायची एवढ्या टोटल क्वांटिटीची. तर मी काय करतोय, आपल्याला गिव्हन फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन द गिव्हन दॅट. ओके, सो फर्स्ट वन गिव्हन दॅट tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. पण मला तर पाहिजे tan square theta plus 1 upon tan square theta, राईट ना. याचा पण स्क्वेअर पाहिजे, याचा पण स्क्वेअर पाहिजे. मग याचा आणि याचा स्क्वेअर माझ्याकडे केव्हा येऊ शकतो, तर माझ्याकडे या दोघांचे स्क्वेअर केव्हा येऊ शकतात, ज्यावेळेस मी ह्या वाल्या क्वांटिटीचं काय करेल, टोटल स्क्वेअर करेल. ओके, म्हणजे एवढ्याचा जर मी स्क्वेअर केला तरच माझ्याकडे ह्या दोन टर्म्स मला मिळू शकतात. एक्झॅक्टली इथे 3 टर्म्स मिळतील, पण ती जी कोणती टर्म्स ही आपली कामाची नसेल ती आपण राईट हँड साइडला शिफ्ट करणार आहोत. ओके, मीन्स इथे आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. अँड वी नो द फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, राईट. ह्या फॉर्म्युल्याचं इथे आपल्याला यूज करायचं. आता मी इथे काय करतोय, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके, सो राइट आउट हियर फर्स्ट स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. चला तर मी स्क्वेअरिंग केली म्हणजे काय करतोय, स्क्वेअर करतोय मी tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा, दिस इज फर्स्ट टर्म, आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड साइडचा पण स्क्वेअर करायचा. स्क्वेअरिंग म्हटल्यानंतर दोन्ही पण साइडचा स्क्वेअर. सो दिस इज a प्लस दिस इज b. ओके, a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथे हा वाला एक्सपान्शन. सो a स्क्वेअर मीन्स tan थीटा स्क्वेअर. ओके, प्लस, सो राइट डाउन हियर प्लस 2, हा फॉर्म्युला प्लस 2 येतो. सो 2 इंटू a मीन्स tan थीटा इंटू b म्हणजे कोणी आपल्याकडे 1 अपॉन tan थीटा प्लस b स्क्वेअर मीन्स 1 अपॉन tan थीटा स्क्वेअर इज इक्वल टू, we know the square of 2 is 4. ओके, सो tan थीटाचा स्क्वेअर, याचा आन्सर येणार tan स्क्वेअर थीटा. याचा स्क्वेअर केल्यानंतर हा असतो tan स्क्वेअर थीटा. ओके, हा tan थीटा आणि 1 अपॉन tan थीटा गेट कॅन्सल. सो 2 इंटू 1, सो प्लस 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1, tan चा जर स्क्वेअर केला तर तो असणार tan स्क्वेअर थीटा. हा जो स्क्वेअर आहे तो याचा पण आहे, तो याचा पण आहे, म्हणूनच इज इक्वल टू 4. आपल्याला व्हॅल्यू कशाची कॅल्क्युलेट करायची, tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा. ओके, सो tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा हा एका साइडला ठेवायचा आहे, आणि प्लस 2 चं इथे काही काम नाही आता त्याचं, तो राईट हँड साइडला शिफ्ट करायचा. ओके, चला तर आपण त्याला शिफ्ट करूयात आता. सो देअरफॉर tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 ऍज इट इज. प्लस वाला 2 जो होता तो राइट हँड साइडला -2 होऊन जाईल. सो -2, अँड देअरफॉर वी गेट tan स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan square theta is equal to 4 minus 2. So this is our final answer. So tan square theta plus 1 upon tan square theta ची व्हॅल्यू किती असणार, 2 असणार. आता जर मला इथे tan square theta minus 1 upon tan square theta जर कॅल्क्युलेट करायचा असता, तर मी इथे a minus b होल ब्रॅकेट स्क्वेअर हा वाला फॉर्म्युला यूज केला असता, a स्क्वेअर minus 2ab plus b स्क्वेअर. ओके, सॉरी, हा वाला नसतं, इथे मायनस जरी असतं तर मला काय करावं लागलं असतं, वेगळ्या पद्धतीने करावं लागलं असतं. ठीक आहे, तिथे वेगळ्या पद्धतीने हा वाला फॉर्म्युला यूज करून आलं नसतं आपल्याला तसं पण. सो tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा फक्त एवढंच जर कॅल्क्युलेट करायचं असेल तरच a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सो इथे त्याचा यूज झालेला आहे, आणि फायनली आपल्याला tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू
मिळते 2. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल इज विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. असा क्वेश्चन आहे आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. Which of the following is true? Okay. So first of all, 2 cos square theta. First one, 2 cos square theta is equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. आता हे ट्रू केव्हा असेल? आता असे बरेचसे एक्झाम्पल दिलेले 1 2 3. ओके, सो त्यातलं आपल्याला विचारलं की यामध्ये ट्रू कोणतं. तर मी काय करतो इथे, जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातलं एक राईट हँड साइड काय करतोय इथे कन्सिडर करतोय. आता राईट हँड साइड मी सॉल्व्ह केल्यानंतर माझं फायनली आन्सर 2 cos square थीटा एवढं आलं तर दिलेलं स्टेटमेंट कसं असेल, ट्रू असेल, अदरवाइज ते फॉल्स असेल. ओके, सो मी इथे काय कन्सिडर करणार, ज्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो असं आपण कन्सिडर करायचं. आपल्याकडे 2 साइड आहे, दिस इज लेफ्ट हँड साइड, दिस वन इज राईट हँड साइड, बट वी हॅव टू टेक हिअर ओनली राईट हँड साइड. मी इथे राईट हँड साइडच का घेतोय, कारण की मी याला सिम्प्लिफाय करू शकतो. 2 cos square थीटाला आपण पुढे काही करू शकत नाही. ठीक आहे, म्हणून ही साइड न घेता राईट हँड साइड घ्या. ठीक आहे, सो कन्सिडर RHS. राईट डाउन हिअर, कन्सिडर RHS. सो द RHS इज 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. राईट, दिस इज RHS. आता या सगळं सॉल्व्ह करून सिम्प्लिफाय करून जर आपलं व्हॅल्यू 2 cos square थीटा एवढी आली तर ते स्टेटमेंट ट्रू असेल, अदरवाइज ते फॉल्स असणार. सो राईट डाउन हिअर 1 ऍज इट इज मायनस tan स्क्वेअर थीटाला मी असं लिहू शकतो sin स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा. 1 मायनस sin स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा. ओके, अपॉन 1 प्लस पुन्हा एकदा tan स्क्वेअर थीटा लिहू शकतो आपण sin स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा. ओके, मी इथपर्यंत कॅल्क्युलेट केले. सिम्प्लिफाय काय केलं, मी फक्त कन्सिडर केलं RHS. tan ला मी अशा पद्धतीने लिहिले कारण की माझ्याकडे फॉर्म्युला होताच. सिन्स वाटलंच तर तुम्ही इथे लिहू शकता tan थीटा इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा. सो माझ्याकडे फॉर्म्युला हा होता म्हणून मी त्याचा यूज इथे केलाय. सो इथे सिम्प्लिफाय करूयात आपण आता. सो राईट डाउन 1 ऍज इट इज, दिस 1 ऍज इट इज मायनस. ओके, 1 ला लिहिण्याची पण गरज नाही, डायरेक्ट आपण असं लिहू शकतो cos स्क्वेअर थीटा इंटू 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन, cos स्क्वेअर थीटा इंटू 1 cos स्क्वेअर थीटा. सो राईट डाउन cos स्क्वेअर थीटा, देन मायनस ऑफ sin स्क्वेअर थीटा, sin स्क्वेअर थीटा अपॉन डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर थीटा आहे. सो राईट डाउन cos स्क्वेअर थीटा. ओके, नाउ नेक्स्ट cos स्क्वेअर थीटा इंटू 1 cos स्क्वेअर थीटा. So write down cos square theta plus sin square theta upon cos square theta. Okay, so cos square theta get cancel. दोघांचा cos square theta आहे, denominator get cancel. So we get cos square theta minus of sin square theta upon, मी याला थोडंसं असं लिहिलं sin square theta plus cos square theta. काही चेंज केलेलं नाही, मी फक्त अल्टरनेट केलं sin स्क्वेअर थीटाला आधी आणि नंतर cos स्क्वेअर थीटाला. सो असं का केलं, कारण माझ्याकडे आयडेंटिटी एक sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके, सो राइट डाउन हियर cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा अपॉन याची व्हॅल्यू असते 1. सो एनीथिंग अपॉन 1 इज इक्वल टू दॅट नंबर इटसेल्फ. ओके, सो हे आहे तसंच मिळेल आपल्याला cos स्क्वेअर थीटा मायनस ऑफ sin स्क्वेअर थीटा. आता हे जे लिहिले आपण cos स्क्वेअर थीटा मायनस ऑफ sin स्क्वेअर थीटा, हे तुमच्या लेफ्ट हँड साइडशी मिळतं जुळतं आहे का? सो नाही, लेफ्ट हँड साइड तर आपली 2 cos स्क्वेअर थीटा आहे. सो विच इज नॉट इक्वल टू LHS, विच इज नॉट इक्वल टू LHS. ठीक आहे, सो इज नॉट इक्वल टू LHS सिन्स LHS इज नॉट इक्वल टू RHS, देयरफॉर गिवन इक्वेशन इज नॉट ट्रू. ठीक आहे, सो इथे खाली काय लिहिणार आपण, सिन्स LHS is not equal to RHS, therefore given equation
इज नॉट ट्रू. सो दिस इज नॉट ट्रू. ठीक आहे, तर हे आपलं ट्रू असणार नाही. ठीक, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, सेकंड आपल्याकडे जो आहे, सेकंड आपण करू शकतो अशा टाईपचा. ठीक आहे, आपल्याकडे 2-3 क्वेश्चन्स आहेत अजून. हा फर्स्ट क्वेश्चन होता. आपण अशाच टाईपचा अजून एक दुसरा क्वेश्चन पाहूया ज्यात की ट्रू असेल असा एखादा क्वेश्चन पाहूया. ठीक, सो राईट डाऊन हिअर. नेक्स्ट वन इज कॉस थीटा. मी दुसरा घेतोय कॉस थीटा अपॉन 1 मायनस टॅन थीटा प्लस नेक्स्ट वन इज साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉट थीटा. साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉट थीटा. ओके, इज इक्वल टू साइन थीटा प्लस कॉस थीटा. इज इक्वल टू साइन थीटा प्लस कॉस थीटा. आता तुम्हाला दिसता क्षणी लक्षात येईल की आपण सिम्प्लिफाय काय करू शकतो. LHS सिम्प्लिफाय करू शकतो की RHS सिम्प्लिफाय करू शकतो. सो सांगताना तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की आपण जे LHS साईड आपली लेफ्ट हँड साईड ती आपण इझिली आपण काय करू शकतो, याला सिम्प्लिफाय करू शकतो आणि त्याच्यावरून आन्सर हे येतंय की नाही ते चेक करू शकतो. सो इथे LHS कन्सिडर करूया. सो राईट डाऊन कन्सिडर LHS. राईट डाऊन हिअर कन्सिडर लेफ्ट हँड साईड. सो द लेफ्ट हँड साईड इज cos theta upon 1 minus tan theta plus sin theta upon 1 minus cot theta. Right? This is LHS. याच्यावरून RHS येते की नाही येते ते आपल्याला चेक करायचे. सो राईट डाऊन हिअर फर्स्ट cos theta as it is. Write down cos theta upon 1 minus, we know the tan theta. Tan theta means sin theta upon cos theta. So write down sin theta by cos theta plus of sin theta as it is. Cot theta ला replace करू शकतो आपण. sin theta upon 1 minus cot theta means cos theta by sin theta. Okay, cos theta by sin theta. So इथे काय होणार, which is equal to cos theta as it is. Cos theta into 1 means cos theta minus of sin theta upon cos theta. Okay, and then next one plus sin theta upon sin theta into 1 means sin theta minus of cos theta upon sin theta upon sin theta. So याला जर आपण रेसिप्रोकल केला तर हा cos कुठे जाणार, याच्यासोबत मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, सो इथे आपण मल्टिप्लाय करूया त्याला. सो विच इज इक्वल टू cos थीटा इंटू cos थीटा. याला जर आपण रेसिप्रोकल केला, कारण हा याच्या डिनॉमिनेटरला आहे, राईट ना. हा जो आहे ही एवढी जी क्वांटिटी आहे ती याच्या डिनॉमिनेटरला आहे. मी याच्यासोबत जर मल्टिप्लाय केले तर याचा उलटा करावा लागेल मला. cos थीटा वरती दिला आणि cos थीटा मायनस साइन थीटा असं खाली राहील. सो cos थीटा मायनस साइन थीटा. ओके, प्लस इथे पण तसंच होणार. साइन थीटा आहे तसंच इनटू हा साइन थीटा वरती जाणार आणि खाली काय राहणार, इथे बघा साइन थीटा मायनस कॉस थीटा. इथे काय कॉस थीटा मायनस साइन थीटा आहे. जर मी इथे मिडल टाइम चेंज केलं, सपोज मी इथे मायनस केला तर याचा होणार कॉस थीटा मायनस साइन थीटा. ओके, कॉस थीटा मायनस साइन थीटा. आधी माझ्याकडे प्लस होता, इथे मी मायनस केलाय, पण इथे मी चेंज करेल. ठीक आहे, साइन मायनस कॉस होता, मी आता कॉस मायनस साइन केलं. ओके, सो विच इज इक्वल टू याचं काय झालं, हे झालं कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा मायनस साइन थीटा. ठीक, मायनस ऑफ साइन स्क्वेअर थीटा, साइन थीटा इंटू साइन थीटा, साइन स्क्वेअर थीटा, कॉस थीटा मायनस साइन थीटा, कॉस थीटा मायनस साइन थीटा. दोघांचा डिनॉमिनेटर सेम सेम, सबट्रॅक्शन करूया डायरेक्टली. विच इज इक्वल टू cos square theta minus of sin square theta upon cos theta minus sin theta. कारण की हा एकदाच घेणार आपण डिनॉमिनेटर सेम आहे दोघांचा. ओके, सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b इंटू सेकंड ब्रॅकेट a मायनस b. सो राइट डाउन विच इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट cos थीटा मायनस ऑफ sin थीटा किंवा प्लस घ्या आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये मायनस घेऊया. cos थीटा मायनस साइन थीटा अपॉन
कॉस थीटा माइनस ऑफ साइन थीटा. सो एक ब्रॅकेट तो कॅन्सल होतेच डायरेक्टली, राइट? कॉस थीटा माइनस साइन थीटा गेट कॅन्सल विथ कॉस थीटा माइनस साइन थीटा. So our final answer is cos theta plus sin theta. So write down here. So simply we can write here which is equal to cos theta plus sin theta, right? Cos theta plus sin theta. आणि आपलं RHS पण तीच आहे. So which is equal to RHS, which is equal to RHS. Therefore LHS equal to RHS. So LHS and RHS दोन्ही पण कसे इक्वल आहे. So the given equation is true. So write down therefore given equation is true. So दिलेलं फर्स्ट एक्झाम्पल फॉल्स होता आणि सेकंड क्वेश्चन जो आहे सेकंड इक्वेशन ते कसं मिळालं आपल्याला इथे ट्रू मिळालं. सो अशा टाइपने तुम्हाला काय करावं लागेल इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल की कसं आपण इथे कॅल्क्युलेट केलंय. ठीक.